तर बघा आपल्यासमोर क्वेश्चन आहे. 36 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. हा क्वेश्चन विचारलेला आहे बुलढाणा पोलीस भरती 2017 साली. बरोबर. काय करायचं, 36 गुणिले 2/3 नाही का दिवसांची संख्या केलेली. मग अशी संख्या घ्या की 2/3 ने भाग जाणारी पाहिजे, म्हणजे 3 ने भाग जाणारी. मी काय करतो, 6 संख्या घेतो, म्हणजे 3 1 3 3 2 6 आणि बेदोनी काय होणार आहे रे, बेदोनी 4 होणार आहे. बरोबर. म्हणजे 6 संख्या नाही का ॲज्युम केली माणसाची. 36 माणसे 6 दिवसात पूर्ण करतात ते कार्य. तर त्यांनी नाही का सांगितले 2/3 नाही का पट नाही का दिवसांची संख्या केली. मग किती झाली रे, ती 4 झाली. मग 4 नाही का दिवसांची संख्या केली तर मग किती माणसे ते कार्य करतील, म्हणजे x दिवसात ते कार्य म्हणजे x माणसे ते कार्य करतील. मग असं करा, हे 4 नाही का इकडे आले भागाकार होईल. असं होईल 36 गुणिले 6 छेदामध्ये इथं 4 राहील, बरोबर. ते काय शिल्लक राहिलं, x राहिलं. 4 ने भाग द्या बरं. 4 1 4 4 9 किती रे, 36. आणि ह्या 9चा आणि 6चा गुणाकार किती येतो, 6 9 54. बरोबर. हे आता 54 माणसं नाही का त्या ठिकाणी झालेत बघा. 54 माणसं झालीत. तर आपल्याला अगोदर किती होते माणसे, 36. तर किती वाढ झाली माणसाची बघूया आपण. 36 नाही का वजा करूया 54मधनं. मग वजाबाकी करा, ही इकडे एक इकडे द्या, म्हणजेच इथं राहतील बघा 4, इथं होतील 14. बरोबर. वजाबाकी करा ती. 14मधून 6 गेले, खाली राहिले 8. 4मधनं 3 गेला, खाली राहिला 1. म्हणजेच किती माणसाची गरज लागणार आहे, आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील, तर ती 18 माणसे कामावर घ्यावी लागतील. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट पाहूया. बघा पुढील प्रश्न असा आहे, जर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात, तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसात खोदतील. परभणी पोलीस भरती 2017 साली विचारलेला क्वेश्चन आहे. सोपा क्वेश्चन आहे बघा. 4 गुणिले 6 गुणिले 10 करायचं. का बरं, 4 मजूर आहेत, 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात. आता विहिरीचं काम व्हायला लागले, त्याच्यामुळं काय करायचं असतं, एक जरी भागाकारमध्ये नाही घेतला तरी चालते, तेच भागाकार होतो. आणि काळकामयुगमध्ये नाही का व्यस्त प्रमाण असतं, आपण सगळ्यांचा गुणाकार घेतला त्याच्यामुळे. बरोबर. ते पुढं काय विचारलं बघा, काय दिले, 2 मजूर रोज 8 तास. 2 मजूर रोज किती तास काम करतात, 8 तास काम करतात. तर तीच विहीर किती दिवसात खोदतील. विहीर एकच आहे, त्याच्यामुळे हे छेदामध्ये घेऊ नका ते. गुणिले काय रे, किती दिवसात, तर x दिवसात. बरोबर. आता ह्या दोन्ही बी नाही का संख्या गुणाकारमध्ये, बरोबर चिन्ह क्रॉस जर केलं तर भागाकारमध्ये येतील. असं होईल बघा. 4 गुणिले 6 गुणिले हे 10 छेदामध्ये हे 2 गुणिले काय होणार आहे, 8 छेदामध्ये येणार आहे. उजवीकडे शिल्लक राहणार आहे x. हे कॅल्क्युलेशन करून घ्या. बघा 4 1 4 4 2 किती 8, बे 1 बे, बे 3 6, पुन्हा हे बे 1 बे, बे 5 10, हे 5 आहे बघा. यांचा दोघांचा गुणाकार केला, 3 5 किती रे, 15. ओके. तर काय क्वेश्चनचा आन्सर येणार आपल्याला, किती दिवसात खोदतील ती विहीर, किती दिवसात खोदतील, तर ती 15 दिवसात खोदतील. ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट पाहूया. बघा तिसऱ्या क्रमांकाचा कसा आहे, एका वसतिगृहात 150 विद्यार्थी 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. 10 दिवसांनी त्यातील 25 विद्यार्थी सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून अन्नसाठा किती दिवस पुरेल. बरोबर. असा क्वेश्चन विचारलेला आहे मुंबई अमरावती पोलीस भरती 2017 साली. म्हणजे रिपीट झालेला बघा. मुंबईला आलता क्वेश्चन हा, आणि अमरावतीला देखील 2017 साली रिपीट झालेला क्वेश्चन आहे. बघा काय करायचं, याच्यामध्ये 150 वसतिगृहात 150 विद्यार्थीच नाही, ते 150 घेतले, गुणिले दिवसांची संख्या बघा बरं. इथं 45 दिवस दिले, नंतर इथं किती दिले रे, 10 दिवस दिले, इथं 10 दिवस. या दिवसाचा नाही का वजाबाकी घ्यायची, फरक घ्यायचा. 45मधून काय करा, 10 वजा करा,
खाली किती राहिलेले 35, इथं 35 घ्या. छेदामध्ये काय असते, जे नवीन विद्यार्थी असतील एक तर वाढ झाली असतील किंवा कमी झालेले असतील. ह्या क्वेश्चनमध्ये नाही का 25 विद्यार्थी सोडून गेलेले, याचा अर्थ कमी झालेत. एकूण किती होते रे, 150 विद्यार्थी होते. आता नाही का 150मधून 25 ते निघून गेलेले. खाली किती राहिले रे, 125 विद्यार्थीच राहिले. झाली ट्रिक. आपल्या क्वेश्चनचं आन्सर ही कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर निघणार आहे. काय केलं मी, एकूण विद्यार्थी किती आहेत 150 बरोबर, गुणिले जी दिवसांची संख्या आहे त्यांचा फरक घ्यायचा. मग 45 दिवस इतकं पुरेल, 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा होता. 10 दिवसांनी म्हणजे 10 दिवस झाले. 45 वजा 10 केलं किती आलं रे, 35 आलं बरोबर. आणि छेदामध्ये विद्यार्थ्याची एकूण संख्या होती. आता किती विद्यार्थी ॲड झालेत किंवा सोडून गेलेत हे पाहायचं. म्हणजे विद्यार्थ्याचा फरक नाही का छेदामध्ये असणार आहे. वाढले असतील तर ॲड केले असते, निघून गेले असतील तर वजा केले असते. मग निघून गेलेलेत म्हणून 150मधून 25 गेले, खाली राहिले 125. कॅल्क्युलेशन करा. बघा कशाने भाग जातो, 25ने. 25चा 5 सव्वाशे, हे 5 आहे. आणि 25 सक किती रे, 150 बरोबर. आता 5ने वर 35ला भाग द्या. 5 सत किती रे, 35. गुणाकारमध्ये अंशस्थानी फक्त 6 आणि हे 7 राहिलेले, यांचा गुणाकार करून घ्या. 6 सत किती, 42. म्हणजेच अन्नसाठा किती दिवस पुरेल रे, 42 दिवस त्या ठिकाणी अन्नसाठा पुरणार आहे. ऑप्शन क्रमांक ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे बघा 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसात पूर्ण होईल. तर नागपूर पोलीस भरती 2017 साली विचारलेला आहे. काळ काम वेग जर म्हटलं तर व्यस्त प्रमाण असतं, एवढं लक्षात राहू द्या. 30 व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार कसा असतो रे, स्थिर असतो. म्हणजे 30 गुणिले 30 मजुरांना 60 दिवस लागतात बरोबर. ती 150 मजुरांना किती दिवस लागतील माहिती नाही, मी ती काय करतो, एक्स कन्सिडर करतो. बघा 150 गुणाकारमध्ये आहे, इकडे जर आलं तर काय होणार आहे, भागाकारमध्ये राहील. असं होईल. मग 30 गुणिले हे 60 छेदामध्ये 150. आता भाग द्या फक्त. 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 3 एक 3, 3 5 किती रे, 3 5 15. 5ने भाग जर दिला 60ला तर काय येणार आहे, त्या ठिकाणी 12 पंचे 60 म्हणजे 12 येणार आहे. 5ने जर भाग दिला आपण 60ला तर काय येणार आहे, 12. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, किती दिवसात पूर्ण होईल, ती 12 दिवसात पूर्ण होईल. ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. नेक्स्ट पाहूया आणि लास्ट असेल तो. बघा ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून हे काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा ए हे काम किती दिवसात पूर्ण करेल. पुणे पोलीस भरती 2017 साली विचारलेला क्वेश्चन आहे. बघूया. ए आणि इथं बी लिहून घ्या. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो बरोबर. ए हा बीच्या दुप्पट वेगाने करतो. बी जर एक काम करीत जर असेल तर ए किती काम करतो रे, 2 भाग करतो बरोबर, दुप्पट वेगाने सांगितले. तर दोघे मिळून एक काम 18 दिवसात करतात. दोघे मिळून नाही का, त्यांची नाही का त्यांची ह्या गुण म्हणजे जी क्षमता दिलेली ना त्यांची बेरीज करा. किती येणार आहे, हे 2 अधिक 1 किती होईल रे, 3 बरोबर. किती झाली, ही 3 झाली. 3 गुणिले 18 दिवसात दोघे मिळून करतात, तर मग ते एकूण काम निघणार आहे किती, 18 बरोबर. तर मला विचारलं आहे काय, तर एक किती दिवसात ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. मग बघा ए किती भाग करत होता, 2, ह्याला 2ने भाग द्या, झालं आन्सर आपलं. म्हणजे 92 किती रे, 18 आणि 9, 3 गुणिले 9 गुणाकारमध्ये राहिले. म्हणजेच गुणाकार काय येणार आहे, 9 त्रिक 27. म्हणजे ए ते कार्य करण्यासाठी किती दिवस घेणार आहे, 27 दिवस घेणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे माझा, 3. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.